राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या अतिशय महत्त्वपूर्ण तसेच ताज्या ठळक व झटपट बातम्या तसेच राज्यातील अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांसाठी एक मोठी अपडेट देखील आलेली आहे। त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। बरेचसे शेतकरी जण व्हिडिओ पाहतात परंतु अर्धवटच पाहतात, त्यामुळे त्यांना माहिती भेटत नाही। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, संपूर्ण माहिती मिळून जाईल। तसेच चॅनललाही सबस्क्राइब नक्की करा। ग्राहक व्यवहारचा कांदा देणीबाबत आडमुठेपणा, दिल्लीत गेलेले शेतकरी आणि खरेदीदार संस्था आंदोलनाच्या पावित्र्यात। पीएम किसान सन्मान निधी योजनेत सुरुवातीपासून 21 हप्त्यांपर्यंत 4 लाख कोटीचे वितरित, केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांची माहिती। कापसावरील आयात शुल्क कायमस्वरूपी काढून टाका, सीएआयचे अध्यक्ष विनय कोटक यांची मागणी। खरेदी केंद्रांचा बाजार तेजीत, सोयाबीन खरेदी केंद्रावर आर्थिक वसुली नियम धाब्यावर। शेतकऱ्यांचा पैसा तिजोरीतच पडून ई-केवायसीने रोखली 355 कोटींची मदत। लाडक्या बहिणींना योग्य वेळी 2100 रुपये, विरोधकांकडून आदिती तटकरे यांची कोंडी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी किल्ला लढविला। रोगाचा प्रादुर्भाव, कृषी सहाय्यकाला फोन करा, तत्काळ मिळेल मार्गदर्शन। खामगाव तालुका कृषी अधिकाऱ्यांचा शेतकऱ्यांना आवाहन। अंत्योदय रेशन कार्ड धारकांना 1.5 वर्षानंतर मिळणार साखरेचा गोडवा, जानेवारीपासून रेशन कार्डमध्ये साखर वाटप सुरू। बीड जिल्ह्यात 2.25 लाख क्विंटल कापूस खरेदी, माजलगावात सर्वाधिक, अंबाजोगाईत सर्वात कमी खरेदी, 6,500 शेतकऱ्यांची नोंदणी त्रुटीत अडकली। बहरावरील तुरीवर शेंगा पोखरणाऱ्या किडींचा अटॅक। पावसाळ्यात डोके काढले वर, आता जिल्ह्यात कीटकजन्य आजार आटोक्यात। अकोला जिल्ह्यात शेतकऱ्याचा वीज पुरवठा 37 दिवस झाला खंडित, महावितरणला द्यावी लागणार नुकसान भरपाई। शिरल्यात ड्रोनद्वारे फवारणीचा प्रयोग। सोन्याच्या वाढत्या किमतीने वधू पित्यांची चिंता वाढली, लेकीच्या लग्नात दागिने करायचे तरी कसे, इतर खर्चाचे ओझे डोक्यावर। इलेक्ट्रिक वाहनांना 8 दिवसात मिळणार टोल माफी। ग्राहक व्यवहारचा कांदा देणीबाबत आडमुठेपणा, दिल्लीत गेलेले शेतकरी आणि खरेदीदार संस्था आंदोलनाच्या पावित्र्यात। पीएम किसान सन्मान निधी योजनेत सुरुवातीपासून 21 हप्त्यांपर्यंत 4 लाख कोटीचे वितरित, केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांची माहिती। कापसावरील आयात शुल्क कायमस्वरूपी काढून टाका, सीएआयचे अध्यक्ष विनय कोटक यांची मागणी। खरेदी केंद्रांचा बाजार तेजीत, सोयाबीन खरेदी केंद्रावर आर्थिक वसुली नियम धाब्यावर। शेतकऱ्यांचा पैसा तिजोरीतच पडून ई-केवायसीने रोखली 355 कोटींची मदत। लाडक्या बहिणींना योग्य वेळी 2100 रुपये, विरोधकांकडून आदिती तटकरे यांची कोंडी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी किल्ला लढविला। रोगाचा प्रादुर्भाव, कृषी सहाय्यकाला फोन करा, तत्काळ मिळेल मार्गदर्शन। खामगाव तालुका कृषी अधिकाऱ्यांचा शेतकऱ्यांना आवाहन। अंत्योदय रेशन कार्ड धारकांना 1.5 वर्षानंतर मिळणार साखरेचा गोडवा, जानेवारीपासून रेशन कार्डमध्ये साखर वाटप सुरू। बीड जिल्ह्यात 2.25 लाख क्विंटल कापूस खरेदी, माजलगावात सर्वाधिक, अंबाजोगाईत सर्वात कमी खरेदी, 6,500 शेतकऱ्यांची नोंदणी त्रुटीत अडकली। बहरावरील तुरीवर शेंगा पोखरणाऱ्या किडींचा अटॅक। पावसाळ्यात डोके काढले वर, आता जिल्ह्यात कीटकजन्य आजार आटोक्यात। अकोला जिल्ह्यात शेतकऱ्याचा वीज पुरवठा 37 दिवस झाला खंडित, महावितरणला द्यावी लागणार नुकसान भरपाई। शिरल्यात ड्रोनद्वारे फवारणीचा प्रयोग। सोन्याच्या वाढत्या किमतीने वधू पित्यांची चिंता वाढली, लेकीच्या लग्नात दागिने करायचे तरी कसे, इतर खर्चाचे ओझे डोक्यावर।
इलेक्ट्रिक वाहनांना 8 दिवसात मिळणार टोल माफी.